नमस्कार, मी सुवर्णा जोशी. स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया वेगवान बातम्यांना. कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणार म्हणजे आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. बेळगाव, निपाणी, कारवार हा भूभाग जर हे सरकार आणू शकलं नाही तर कुणीच आणू शकत नाही. कोर्टात याची केस सुरू आहे. कोर्टानं आधी या भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. विरोधकांचे कितीही मतभेद असले तरीही सीमा प्रश्नी एकत्र येण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलंय. संघर्ष आणि संकल्प या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहावर हा प्रकाशन सोहळा पार पडला. बेळगाव सीमा प्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. या बैठकीत सुप्रीम कोर्टात भूमिका काय मांडायची यावर चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राजकारण सोडून सर्व राजकीय पक्ष सीमा बांधवांच्या पाठीशी असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजपचे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं. भाजपकडून सीमा बांधवांना असा विश्वास देण्यात आला. दरम्यान बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचाच भाग होता असं वादग्रस्त विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलंय. तसंच मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं सवदी म्हणाले. त्यांच्या विधानामुळे सीमा भागात संतापाची लाट उसळली आहे. कन्नडिगांचा पुन्हा एकदा थैथयाट बघायला मिळाला. कन्नड रक्षण वेदिका संघटनेचं आंदोलन, पुस्तकाच्या प्रतिकात्मक प्रती जाळण्यात आल्या आणि आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाच्या प्रतिकात्मक प्रती जाळल्या गेल्या. केंद्रानं पुस्तक प्रकाशित करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाईंनी शिवसेनेत प्रवेश केला. हातावर शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. समीर देसाई हे काँग्रेसचे माजी नगरसेवकही होते. काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील गुरुवारी टिळक भवन इथं काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मोहिते यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात मंगळवारी वाद झाला. याचे पडसाद आता वाशिममध्ये उमटताना बघायला मिळतात. भाजपच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं. यानंतर मालेगावात कडकडीत बंदोबस्त करण्यात आला. वाशिमच्या जिल्हा नियोजन भवन इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीदरम्यान शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एक महिला असभ्य भाषेत बोलत असल्याचं व्हिडिओतून दिसतं आहे. शेतकरी आंदोलनावरून जयंत पाटील लोकांची दिशाभूल करतायत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला. हिंसेचं समर्थन जयंत पाटील करतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसेला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला होता. कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी राज्य सरकार मात्र जनतेला दिलासा देण्यास तयार नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. कोरोना काळात मुख्यमंत्री घरी बसले होते, आता कुठे ते बाहेर पडतायत असा टोला मुख्यमंत्र्यांना चंद्रकांत पाटलांनी लगावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाची दिल्लीत आढावा बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील मेंढे आणि अधिकारी उपस्थित होते. संसदेवर 1 फेब्रुवारीला होणारं आंदोलन स्थगित करणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल आपल्याला खेद असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलनात काही असामाजिक तत्त्व शिरली आणि त्यांनी गालबोट लावलं असा आरोपही त्यांनी केला. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर शेतकरी संघटनेत उभी फूट पडली आहे. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातून भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं माघार घेतली आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही.एम. सिंग आणि ठाकूर भानुप्रताप सिंग यांनी याबाबत घोषणा केली. लाल किल्ला इथली घटना खूपच दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आलंय.
मंगळवारी आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात 300 पोलीस जखमी झाले. पोलिसांनी या हिंसाचाराबद्दल 22 गुन्हे नोंदवले. या प्रकरणी दिल्ली पोलीस दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. लाल किल्ल्यावरील हिंसेबाबत गृह मंत्रालय अतिशय गंभीर आहे. उपद्रवींच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश गृह मंत्रालयानं पोलिसांना दिले आहेत. आवश्यकता असल्यास आणखी सुरक्षा दल तैनात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या ठिकाणी मंगळवारी हिंसा झाली त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. अनेक भागात पोलिसांची पथकं देखील तैनात करण्यात आली. दिल्लीमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. इथं लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्थानकाचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलंय. या स्थानकातून बाहेर जाण्याची परवानगी मात्र देण्यात आली आहे, तर इतर मार्गांवरील मेट्रो सुरू आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालं. इथं असलेल्या तिकीट घराची आंदोलकांनी तोडफोड केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदे मागे घेण्यावरून पुन्हा केंद्र सरकारला आवाहन केलं आहे. कायदे मागे घेण्याची मागणी करत त्यांनी महात्मा गांधींच्या वाक्याची आठवण करून दिली आहे. आता तरी लवकर सरकारनं कृषी कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. ट्विटरनं भारतातील 550 अकाउंट्स बंद केली आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसेतील गंभीर दखल घेत ट्विटरनं कारवाई केली आहे. ट्विटरवरून हिंसाचाराला उत्तेजन देणाऱ्या अकाउंट्सना बंद करण्यात आलेला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिल्लीतील ट्रॅक्टर परेडच्या हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्यांना चांगलं सुनावलं आहे. आंदोलनाच्या मागून त्यांना हिंसा घडवायची होती हे आता सिद्ध होत असल्याचं दरेकरांनी म्हटलंय. इतकंच नाही तर शेतकऱ्यांवर गोळीबार करून 3 शेतकऱ्यांना ठार करणारे आता बळाचा वापर करू नका असं केंद्र सरकारला सांगतायत, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली. दिल्लीत हिंसा करणारे पुतणा मावशीच्या रूपात आलेले काही षडयंत्रकारी लोक होते, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा भारतीय घटनेवरचा हल्ला असल्याचं मत मांडत आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. दिल्लीच्या हिंसाचार प्रकरणी विरोध करणाऱ्यांना बेड्या ठोकून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे. त्यासाठी भाजपनं सांगलीत आंदोलन केलं. तसंच 3ही कृषी कायदे मागे घेऊ नयेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी इस्लामपूर प्रांत कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं. सांगली जिल्ह्यातील निवृत्त आणि सेवेतील शेतकऱ्यांनी प्लॉटच्या मागणीकरता आमरण उपोषण केलंय. त्यांना पाठिंबा देण्यासाठी खोत आणि पडळकरांनी ठिय्या आंदोलन केलंय. दिल्ली इथल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वंचित आणि मुस्लिम बांधवांनी आंदोलन केलंय. 3 कृषी कायदे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचं आता स्पष्ट झालंय, असा आरोप वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. शेतकरी आंदोलनावरून भाजपला जे पाहिजे तेच राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर बोलत होते. महाराष्ट्र शुगर कारखान्याच्या विरोधामध्ये परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलंय. शेअरधारक शेतकऱ्यांना रक्कम वापस देण्याच्या मागणीकरता आंदोलन करण्यात आलंय. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. ममता सनासे या महिलेची 60,70,000 रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अनिल चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौधरी यांच्या मालकीचे व्यंकटेश कॉम्प्लेक्समध्ये गाळे आहेत. गाळे विक्रीचं अमीर दाखवून फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर महिलेची तक्रार चुकीची असल्याचं अनिल चौधरी यांचं म्हणणं आहे. मावळमधील 10 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनं झाल्याचं समोर आले. कुक्कुटपालन करणाऱ्या एका व्यक्तीच्या कोंबड्या दगावल्या होत्या. त्यामुळे परिसरात 32,700 कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे इथल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये 70 ते 80 कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्या सगळ्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना बर्ड फ्लू झाल्याचं समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी पोल्ट्री फार्मवर धाव घेत कोंबड्या नष्ट केल्या. परिसर प्रतिबंधित करण्यात आलाय.
बर्ड फ्लूची एकीकडे धास्ती असताना सांगलीमध्ये मात्र चिकन आणि अंड्यांवर सांगलीकरांनी ताव मारला। जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लूच्या माध्यमातून आणि पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मध्ये पसरणारे गैरसमज आणि भीती दूर करण्याकरता चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। चिकन खाणाऱ्यांची बर्ड फ्लूची भीती दूर व्हावी यासाठी वाशिममध्ये चिकन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। पशुसंवर्धन आणि पोल्ट्री असोसिएशननं चिकन फेस्टिवलचं आयोजन केलं होतं। विविध प्रकारच्या चिकनच्या पदार्थांवर यावेळी खवय्यांनी ताव मारला। नवी मुंबईमधील हवेची प्रदूषण पातळी धोकादायक स्थितीत पोहोचली असल्याचं समोर आलंय। खारघर इथं वातावरण फाउंडेशनकडून हवेची प्रदूषण पातळी मोजण्याकरता कृत्रिम फुफ्फुसांची उभारणी करण्यात आली होती। पांढऱ्या रंगाचा फुफ्फुस केवळ 10 दिवसांमध्ये काळं पडलं। पनवेल आणि खारघरमधील हवेच्या प्रदूषणाचं प्रमाण हे 60-70च्या आसपास असायला हवं, पण ते आता 130 PM वर गेलं आहे। गोरगरीब जनतेची भूक भागवणारी शिवभोजन थाळी 1 वर्षाची झालेली आहे। वर्षभरात 3 कोटींहून अधिक नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतलेला आहे। योजनेवर आतापर्यंत 86 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत। छातीत दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका माता मंदिरामध्ये महिला पुजाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केली आहे। तृप्ती देसाई सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत। त्यांनी माहूर इथं जाऊन रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ही मागणी केली आहे। शाळांसंदर्भातल्या बातम्या बघूया। राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्यानं सुरू करणार आणि तसंच ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी दिली। त्याचप्रमाणे शाळाबाह्य विद्यार्थी कसे शाळेत येतील यावर मोहीम राबवली जाणार असल्याचं गायकवाड म्हणाले। फी वाढ आणि फी वसुलीच्या मुद्द्यावरची पालक आणि शिक्षण मंत्र्यांमधली बैठक निष्फळ ठरलेली आहे। बैठकीनंतर संतप्त पालकांनी वर्षा गायकवाड हाय हाय अशा घोषणा दिल्या, सरकारचा निषेध केला। वर्षा गायकवाड यांनी निर्णय घेतला नाही तर 30 जानेवारीला राज्यभरातील पालक मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करतील असा इशारा शाळा संघटनेच्या जयश्री देशपांडे यांनी दिला। राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील शाळांमध्ये 5वी पासूनचे वर्ग सुरू झालेले आहेत। विविध जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्यानं परवानगी दिली। त्यानंतर आता राज्यातील 5वी ते 8वीचे वर्ग सुरू झालेले आहेत, तर काही स्थानिक प्रशासनांनी 1 फेब्रुवारीपासून वर्ग सुरू करणार असल्याचं निश्चित केलेलं आहे, तर मुंबई आणि ठाण्यातील शाळा मात्र सुरू होणार नाहीये। कोरोना काळात गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेले 5वी ते 8वीचे वर्ग सुरू झालेले आहेत। शिक्षण विभागानं शाळेवर एक गाणं तयार केलंय, चला मुलांनो शाळेकडे चला, हे नवं गाणं तयार करण्यात आलंय। राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे। गेल्या 24 तासात आणखी 2171 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। तुलनेनं गेल्या काही महिन्यांमधली ही नोंद कमी आहे। 32 जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी कामगिरी पोलिसांनी केली आहे। जवळपास 24 पिस्तूल आणि 38 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। या प्रकरणी 12 आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे। विशेष म्हणजे मध्य प्रदेशातून या पिस्तूल विक्रीसाठी इथं आणल्या जात होत्या। डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 1 मधील कॅलेंग्स फार्मास्युटिकल रिसर्च सेंटरला आग लागली होती। एमआयडीसीत पुन्हा आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, पण गेल्या 2 वर्षांमधली ही 3री-4थी घटना असावी। आगीत कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। सांगलीतील वाळवा तालुक्यातील साटपेवाडीमध्ये ग्रामस्थांनी चक्क मगर खांद्यावर नेऊन वनविभागाकडे सुपूर्द केली। कृष्णेकाठी अजस्त्र मगरींचं दर्शन होत आहे। नदीकाठच्या गावांमध्ये त्यामुळे भीती निर्माण झालेली आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी भावानं तूर खरेदी केली जाते, त्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, तर बाजार समिती आणि व्यापारी संगनमतानं लूट करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नागपूरमधून ही बातमी आहे। नागपूरच्या शुक्रवारी एका तलावामध्ये 22 वर्षाच्या युवकाची मृतदेह सापडला। त्यानं आत्महत्या केली आहे। यश दमकुंडवार असं या 22 वर्षाच्या युवकाचं नाव आहे। काल रात्री 8 ते 9च्या दरम्यान त्याने तलावात आत्महत्या केली असावी असा संशय किंवा अशी माहिती समोर येते। युवकाचं शव आज बाहेर काढण्यात आलं। 22 वर्षाचा युवक हा सीताबर्डी तेलीपुरियाचा रहिवासी आहे। आत्महत्याचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही। पोलिसांचा तपास सुरू आहे।
नवी मुंबईमध्ये वाशी खाडी पुलावरून तरुणानं उडी मारली आहे. मानखुर्दमधील रवी रेड्डी यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. पुलावर रवी आणि त्याच्या प्रियसीचं भांडण झालं. त्यानंतर त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. इथल्या कोळी बांधवांनी त्याचा जीव वाचवला. स्पीड न्यूजमध्ये इथे एक छोटासा ब्रेक. लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. ओडिशा पोलिसांनी 8 दिवसांमध्ये राज्यातील 894 बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात यश मिळवलेलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 894 पैकी 800 मुली आहेत आणि 94 मुलं आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. एका मुलाने तिच्याशी मैत्री करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा शोध सुरू आहे. पश्चिम बंगालमधील बुर्डवानमध्ये टीएमसी पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. हत्येमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शहरात तणाव निर्माण झालाय. पश्चिम बंगालमधील शिक्षक आक्रमक झाले. विविध मागण्यांकरता शिक्षकांनी विधानसभेसमोर आंदोलन केलं. आंदोलकांनी विधानसभेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.